तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे साईच्या धबधब्यावर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन नावावर, म्हणजे मी वेसावकर. आणि आता वेसावकर चाललेला आहे साईच्या धबधब्यावर. माझ्यासोबत आपला राजा काका. धबधब्यावर कशी मजा येते, 2.5 वर्षानंतर आता मी जात आहे. आता आपण चाललेलो धबधब्यावर. प्रथम आपण आई भवानीचं मंदिर आता तिथून आलेलो आहोत आणि आता कुशेश्वर मंदिराजवळ आता पोहोचत आहोत आपण. आणि समोरच आपल्याला एक आता चांगला व्ह्यू म्हणजे धबधबा, ज्या गोष्टीची आतुरता लागलेली असते तिथे आपण पोहोचत आहोत. बरेच वर्षापूर्वी सगळे ते लोक येतात, खूप एन्जॉय करतात, कारण जो व्ह्यू आहे खूप एकदम सुंदर म्हणजे बघण्यासारखा आहे. पूर्ण डोंगराच्या दरीतून पाणी येतो तिथे आणि तो पाणी एका जागेवर जमून एक पूर्ण झरा तयार झालेला आणि त्या झऱ्यातून तो पाणी वाहत असतो. आता आपण पाहू शकाल तिथे गेल्यावर. आता चला आपण 1-2 मिनिटांमध्ये आता लाभ घेऊया. बघू शकता आपल्यासोबत कोण कोण आहे. चल मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि बघू शकता नियतीने घेतलेले आहे गरवण. गरवायला आलेले आहे. त्या छोट्या मुलाच्या हातातून आपण घेतली गरवण आणि छोट्या मुलाने ठेवलेले होते घास म्हणजे गांडूल. जयरामचे पोटान शरद गांडूल झाले रे आणि गांडूल घेतला राजा काकानी. आता व्यवस्थित गरीला गांडूल एकदम बांधेल, म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर बांधूया गांडूळ आणि हा गांडूळ आपण टाकूया तलावामध्ये. तलावामध्ये लागेल आपल्याला गोरा मासा, तोच म्हणजे फांटूस. आता आम्ही गांडूळ लावू. शेतकऱ्यांचा मित्र म्हणजे गांडूळ. गांडूळ म्हणजे असा घास बांधायचा. घास बांधू आणि तलावामध्ये टाकू. किल्ला पहिलेच पागान फंटूस पकडलेला. आता फरफरेल बघ, कसा फरफरेल. हा बघू शकता, फरफरणारा फंटूस पकडलेला आहे. फंटूस गळवणी बोलतात ना काय. आता इथे गळवणी म्हणजे आपण बोलतो गरवाला. आई आपण गरवाला आलेलो आहोत आणि गरवाला मिळलेले आणि मावर बरंच आमताला सुटलेला आहे आणि नियती पकडीते आहे. नियतीला आलेला घास खालेला आहे गांडलाने. चला जयरामच्या पोटाने शरद गांडूल झाले. तर काय बोलते या तल्यामध्ये वैशिष्ट्य काय, म्हणजे कुशेश्वर तलाव आहे. कुशेश्वर तलाव समोरच मंदिर आहे.
खूप पुरातन मंदिर आहे कुशेश्वर मंदिर आणि खूप प्रसिद्ध पण आहे. आणि आपण पाहू शकता की या निसर्गमय वातावरणात डोंगराच्या दऱ्याखोऱ्यात हिरवळ झाडी खूप सुंदर असं खूप सुंदर आहे. बघू शकता हे दृश्य बघू शकता. मंदिर एकत्र असणं म्हणजे महादेवाचं स्थान हे निश्चित असणं. तर आपण पाहू शकता कुशेश्वर मंदिरात आपण जाऊन आलेलो आहोत. दर्शन वगैरे घेतलं आपण व्यवस्थित. हो मला आता 5 मावरं दिलं आम्ही, म्हणजे मच्छी पकडली आपण, बरोबर नाही? मावरं दिलेलं आहे. आता चाललो आम्ही धबधब्यावर जाऊन तवारची मजा घेऊया. तो साई गावचा पठार आहे आपल्या आराध्य देवी गावदेवी भवानी माता. अच्छा अच्छा. त्या ठिकाणी आता चाललेलो होतो आपण. तिथूनच तो झरा वाहत आलेला इकडे कुशेश्वर. बरोबर. तर आता आपण पाहू शकता समोरच आपल्या धबधबा दिसत आहे. या उडी मारली. चला आता धबधब्यावर जाऊया. आपला नाना म्हणजे आपला काका. तनु कुठे चाललेलो आपण? धबधब्यावर. आपण पाहू शकता ही औषधी वनस्पती आहे. रानतुळस म्हणून हिला म्हटलं जाते. औषधी आहे. म्हणजे स्पर्श होताच जर कुठला आजार असेल तर तो आजार झटकन निघून जाईल एवढं त्या तुळशीमध्ये पॉवर आहे. आणि खूप औषधी आहे ती. आपण पाहू शकता. ताप बीप बोलला असा हात फिरवला. हा जबरदस्त सुगंध येतो. एकदम नॅचरल सुगंध म्हणू शकाल तर हीच वनस्पती बघू शकता सगळीकडे. हे आमचा सायगावचं धबाबी. काय रे, असा इथे काय प्रॉब्लेम नाही. पण कधी पण जंगलातून जाणार तर असे तुम्ही ग्रुपने जा. नाहीतर टायगर आणि बेमट्या फक्त एक माणूस असेल त्याच्यावर हल्ला करायची शक्यता जास्त आहे. ग्रुपने असेल तर इथे ग्रुपमध्ये कुठलाही जानवर अंगावर येत नाही. बरं बोलू पवन? पवन काय बोलले? बिमट्या आहे काका? काका बिमट्या आणि वाघ. बिमट्या आहे, त्याच्यानंतर तरस आहे. वाघ एक 4 वर्षा अगोदर इथे आला होता. म्हणजे खूप चर्चा होती वाघाची. ही गुरं वगैरे खायचा, तो लहान वासरं खायचा. आणि होतच म्हणजे त्यावेळी वाघ होता आलेला. तर बघू शकता त्यावेळी वाघ आलेला. बिमट्या इथे असतोच. तर ग्रुपने चालायचं. कुठे पण जंगलात जायचं, एकदम ग्रुपमध्ये राहायचं. मग ग्रुपमध्ये कुठलाही जानवर हल्ला करत नाही. आणि जर एकटा असेल तर शक्यता जास्त आहे की कुठला जनावर हल्ला करू शकतो. पण पाहू शकता आपण किती घनदाट जंगल आहे. तुम्ही समोर आपल्याला दिसतोय. समोर जंगल बघा, झाडी सगळीकडे. त्याच्यामध्ये ते वन्यजीव प्राणी असू शकतात आणि असण्याची शक्यता पण आहे. कारण प्राणी म्हणजे म्हटलं तर हरण सुद्धा असतो. त्याच्यानंतर ससे, त्याच्यानंतर आणखीन एक मांजरीचा प्रकार आहे जी जंगलातली मांजर म्हटली जाते, ती सुद्धा इथे असते. आणि आणखीन छोटे छोटे प्राणी पक्षी तर खूपच आहेत इथे बघण्यासाठी. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण दिवस हवा फिरायला, तरच ते आपल्याला दिसू शकते. बरोबर. माकडं आहेत मोठमोठी. पाहूया पुढे आपण आता धबधब्याकडे चाललेलो. तर बघू शकता हे एकदम ट्रॅकिंग जबरदस्त आहे. सगळीकडे जंगल, झाडं सगळीकडे. तर आम्ही चाललेलो आता धबधब्यावर. एकदम चांगली जर्नी आहे. तर तुम्हाला पण मी व्हिडिओ काढून दाखवत आहे. तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बनून असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन नाव मी वेसावकर. बघू शकता एकदम जबरदस्त ट्रॅकिंग चाललेली आहे आमची. फटाफट चढत आलेलो आहे. तर मस्त जंगलामध्ये येऊन आता आम्ही पोचलेलो आहे साईच्या धबधब्यावर. आता धबधब्याचा लाभ घेऊया, आनंद उचलूया. चला या. निसर्ग बघू शकता हे बघा.
भवानीकडा वॉटरफॉल. आईच्या पोटी जन्म घेतला ना तर त्यांनी शरीर कमावलं पाहिजे. शरीर म्हणजे मेहनत, व्यायाम, कसरत एवढं बाकी नक्की आहे. व्यायामाची आवड पाहिजे. आपला पवन नाही तर आता सोमवार येत नाही, त्याची 1 तारीख येत नाही, ओनली शनिवार नाही त्या किती वर्ष झाली 2021 पासून नाही 1 तारीख येत सोमवार येत, म्हणजे व्यायामाची आवडच नाही. तर व्यायामाची आवड तेव्हा आपल्या जीवनामध्ये अर्धा तास तरी स्वतःला द्या. बॉडी वाढो की नको वाढो, आतमधून फिट राहा, स्ट्रॉंग राहा.
पाहू शकतो आईच्या बसवल्यावर किती आनंद घेत आहेत, साजरा घेत आहेत. लोक खूप नाचून आनंद साजरा करत आहेत या वातावरणात. आणि मित्रांनो आम्हाला एक साप दिसलेला आहे. साप माणसा माशा काय बाबा आतमध्ये आहे. काय केलं चला आता साप याच्या आतमध्ये आहे. काही दिसत नाही मागे निघून. अरे बाप्पा गेलं. धबधबा बघू शकता आमचा धबधबा साई भवानी कडा धबधबा. काटे आहे ना असती. हाय कसा बसला यो मी येते चल काढते मी हां चला या. आणि आपण पाहू शकता निसर्ग किती सुंदर आहे बघा. रिमझिम पावसाच्या धारा, पाऊस आलेला आहे डोंगर दरी. इसलिए बोला एथलीट बनो, एथलीट बनो. भरपूर धमाल बघू शकता.
जायची इच्छा होती. तर मित्रांनो वर आम्ही जायची इच्छा होती आणि जरा सर्वांना भीती वाटते म्हणून आता आपण जाऊया आणि उचलूया. खतरनाक ट्रेकिंग आहे. बघू शकता वर राजा काकाच्या सपोर्टने आपण डोंगरावर जात होतो आणि प्रोग्राम अर्धाच करूया, रिस्क घेऊया आणि जाऊया आता आपण घरी. ए बाबू गौऱ्या गौऱ्या चला आता उतरूया. बघू शकता आता मला उतरायचं आहे. तर काय व्हिडिओला होतोय आता एंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप सबस्क्रायबिंग, कीप लाईकिंग, कीप शेअरिंग. चला व्हिडिओला समाप्ती. प्रणू तर तुम्हाला हा साईचा धबधबा आवडला असेल तर मी वेसावकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आता ज्या प्रकारे चढलो त्या प्रकारेच उतरलेलो आहे. आता आम्ही बघू शकता आपला हा गौरव भाऊ. जास्त आम्ही वर चढलो नाही, एकदम टॉपवर गेलो असतो. चला 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 चला. बघू शकता पंचूक पकडले आम्ही. पवन इथे लोक मच्छी पकडतात बघू शकता. इथे पण लहान मुलांनी येऊ नका. भावजीनी पण पकडे. खूप हे आहे ना, फूल आहे म्हणून लहान पोरं अवॉइड करायचं. बघू शकता आपण धबधबा किती मस्त आहे. भावानी करा वॉटरफॉल. फुटबॉल मग काढताना दाखविलं का? बरोबर. काय याला फुटबॉल काय बोलतात? खायचं असते ते का असते? काय झालं? फुटबॉल सारखा दिसतो म्हणून फुटबॉल. बास्केटबॉल सारखा दिसला तर बास्केट. बघू शकता फुटबॉल. पाहू शकता आम्ही आता साई वॉटरफॉलला गेलो होतो गावदी भवानी मंदिराच्या जवळ. तेव्हा ते जाताना जंगलामध्ये असं बघा, जाताना जंगलामध्ये तेव्हा आम्हाला चंदनाचं झाड दिसलेलं आहे. पुष्पा पुष्पा नाम तुमचं फ्लॉवर समजे क्या फायर है इधर. चंदनाचं झाड पुष्पा पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे साई गावात चंदनाचं झाड. आणि हे आम्ही सुरुवातीला दिसलेला व्हिडिओ नव्हता काढला, ब्लॉगिंग चालू केली नंतर अर्ध्यामधून. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. हे भरव तू. अरे थोडं तरी. हे थोडं तरी. गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. डॅनियल व्हॅलेंटाईनचा घड्याळ आहे.
अरे वा 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 वा. छोटं झालं नाही 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 मापाचं आणलं बरोबर. आणि पत्रे ॲन्युअल पण स्वतः बनवलेलं. हो काय